आणि नमो रोजगार मेळावा म्हणजे युवकांना एप्रिल फूल करणं अशी टीका ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवेंनी केली आहे। हा रोजगार मेळावा म्हणजे युवकांची फसवणूक असून लोकांना भुलवणं आणि फुकटची स्टंटबाजी आहे अशी टीका ते करतात। 45,000 नोकऱ्यांपैकी 36,000 नोकऱ्या या केवळ ट्रेनर म्हणून आहेत। बँका आणि एनबीएफसी मेडिकल कंपन्या यांना ट्रेनर म्हणून घेताच येत नाही। ऑफर केलेला जॉब किती दिवसांसाठी आहे, पगार किती मिळणार आहे, नोकरी केव्हापासून सुरू होणार आहे या कोणत्याच बाबींचा यात उल्लेख नसल्याची टीका ते करतात। अनेक कंपन्या जीएसटी रजिस्टर्ड नाहीयेत, त्यांची कर्मचारी संख्या आत्ताच 10 ते 15 इतकी आहे। ते आता 100 जणांना नोकऱ्या देऊन काय करणार असा सवालही दवेंनी विचारलाय। नमो रोजगार मेळावा हा जो विषय होता तो नमो फसवा मेळावा आहे असं आमचं हिंदू महासंघाकडून स्पष्ट मत आहे। सर्व कंपन्यांच्या कोणत्याही वेबसाईटवर, कोणत्याही कंपनीच्या वेबसाईटवर एक 7 ते 8 कंपन्या सोडलं तर मेळाव्याची जाहिरात पण नाहीये। मग तुम्हाला खरंच करायचं का हा प्रश्न आहे। त्यातली एक जी कंपनी आहे 15,000 रोजगार सांगितले, त्यांनी कालच आमच्याशी बोलताना सांगितलं की 15,000 नाही 1500 सांगितलं होतं। सरकारकडनं तो आकडा प्रिंटिंग मिस्टेक आहे, म्हणजे 25,000 इथेच कमी झाले। त्यामुळे फक्त फसवेगिरी आहे, युवकांची दिशाभूल केलेली आहे। भाषणामध्ये मोठे मोठे आकडे सांगितले जावे यासाठी हे सगळं केलेलं आहे आणि मला स्पष्ट दिसतंय विधानसभा होईपर्यंत असेच फसवे मेळावे होत राहतील। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।